नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अॅनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. रांची येथे विद्यार्थ्यांचं शांततेच्या मार्गानं आंदोलन चालू आहे आणि एक फार वेगळेपण म्हणजे त्यांनी कुठल्याही राजीनाम्याची मागणी केलेली नाही. तिथल्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत, प्रवेश परीक्षा, वेगवेगळ्या अभ्यासक्रमाच्या संदर्भातल्या, JPSC आणि JSSC असे नाव आहेत त्या परीक्षांची, जसं नीट आहे तसं. तर ह्या परीक्षा रद्द करण्यात याव्यात किंवा ह्याच्यामध्ये जे गैरप्रकार झाले त्याची CID चौकशी करण्यात यावी आणि त्या विद्यार्थ्यांनी विधानसभेला घेराव घालण्याचं ठरवलेलं आहे. तिथे आता पावसाळी अधिवेशन चालू होते. तर हे सगळं शांततेच्या मार्गाने चालू आहे. कुठल्याही राजकीय पक्षाच्या लोकांना त्यांनी तिथे प्रवेश दिलेला नाही आणि जे दोन मुद्दे त्याच्या निमित्तानं समोर आले तर मला ते आवर्जून तुम्हाला सांगायचे. जेव्हा अशी मोठी आंदोलनं होतात, खूप लोक तिथं असतात, अशा वेळी त्यांचं खाणं पिणं ह्याच्यावरती मोठा खर्च होतो आणि ह्याच निमित्तानं त्या सगळ्या आंदोलनाच्या मूळ हेतूचं पितळ उघडं पडतं. आपण 3 आंदोलनं बघितलेली आहेत की ज्याचा हे सगळं फूड सप्लाय करणारे. शाहीनबागचं आंदोलन होतं, रस्ता रोखून बसलेले आणि त्यांच्यासाठी ज्यांनी कोणी भट्ट्या लावलेल्या आहेत, फुकटा फाकटी. शेतकरी आंदोलन होतं, 1 वर्षभर चाललेलं. आणि तिसरं आता जंतर मंतरवर झालेलं विद्यार्थ्यांचं आंदोलन. ह्या तिन्ही आंदोलनाच्या पाठीमागं बाकीचे लोक घटक कसे आहेत, बाकीच्यांनी कसे तिथे रसोई लावून ठेवलेले आहेत आणि नॉन इश्यूचा इश्यू करणे, इररिलेव्हंट अतिशय मुद्दे असे समोर येणे, नको त्या घोषणा त्याच्यामध्ये दिल्या जाणे, हे सगळं तुम्हाला तिन्ही आंदोलनामध्ये दिसलं असेल. अगदी आत्ताच्या जंतर मंतर ह्याच्यामध्ये सुद्धा काश्मीरच्या प्रश्नाचा विषय काय होता, नाम रहेगा अल्लाह का ह्या घोषणेचा विषय काय होता. असे कितीतरी विषय काहीही संबंध नसलेले त्या ठिकाणी आले. उमर खालिद आणि शर्जील इमाम यांच्या बाजूनं घोषणा देण्याचा तिथं काय संबंध होता. आणि त्याहीपेक्षा हाईट म्हणजे जेव्हा सगळा हिंसाचार झाल्याच्या नंतर सगळ्यांवरतीच FIR रद्द करा ही मागणी कुठून आली. जंतर मंतरवरती आंदोलन करणाऱ्यांनी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करू नयेत हे म्हणणं आपण समजू शकतो. प्रत्यक्षात ते होईल की नाही मी तुम्हाला अजूनही सांगतो, ते होणार नाही, होणं नाही ते. कारण की जे कोणी ह्या सगळ्या पद्धतीच्या हिंसाचारामध्ये सापडलेले आहेत त्यांच्यावरती जे काही FIR दाखल झालेले आहेत ते मागं होत नाहीत. असे FIR केलेले नसतील तर गोष्ट वेगळी. अगदी कोणीही कोर्टामध्ये जाऊन याचिका दाखल करेल आणि सांगेल अशा पद्धतीनं सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालेलं आणि याची दखल का नाही घेतली जात. उद्या ह्यांनी जर नाही केले तर कोर्टाला सांगावं लागेल की FIR दाखल करा म्हणून. आता तर केलेच आहेत ह्या प्रकरणात. त्याच्यामुळे ते फार किचकट असा मार्ग होऊन बसलेला. ह्या सगळ्या तिन्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरती कोणाला असं वाटेल की रांचीमध्ये विद्यार्थ्याचं आंदोलन आहे म्हणून मी त्या 2 विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची तुलना करतोय, बिलकुल नाही. मी याच्याहीपेक्षा जास्त जाऊन कृषी आंदोलन, शाहीनबागचं आंदोलन, CANR त्याच्या विरोधातलं आणि ह्या तिन्हीची तुलना करतोय ह्याच्याशी. कारण की ह्या विद्यार्थ्यांनी खरंच अतिशय काय म्हणता येईल त्याला की त्यांची जी मागणी त्यांनी समोर आणलेली आहे फार अतिशय विचार करून, फार शांततेच्या मार्गाने, आणि ह्यांना जे त्या ठिकाणी जे अन्न दिलं जात आहे आजूबाजूच्या देवळांमधून, जो प्रसाद असतो दाखवलेला देवाला, तो प्रसाद असं वाटप इथं केलं जात आहे. बाकीचे लोक त्यांना अन्न देत आहेत आजूबाजूला आणि जो उत्स्फूर्तपणे प्रतिसाद त्यांना मिळत आहे ही फार मोठी गोष्ट आहे. आजही इतर ठिकाणी सरकार का बोलत नाही, सरकारने का चर्चा केली नाही वगैरे सगळे बम करणारे जंतर मंतरच्या निमित्तानं मोदी सरकारवरती आणि ह्याच्यावरती घाणेरड्या भाषेत सगळे टीका करणारे आज सगळे गपचूप आहेत की जेव्हा प्रत्यक्षात तिथं झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार आहे, काँग्रेसचा त्यांना पाठिंबा आहे, काँग्रेसचे काय मला वाटतं 4 मंत्री त्या मंत्रिमंडळात आहेत. एवढं सगळं असताना सुद्धा हे कोणी तिथं समोर जायला तयार नाहीत. ह्या विद्यार्थ्यांनी जी मागणी केली ह्याने तर कोणाचाच राजीनामा मागितलेला नाही. विशुद्ध पातळीवरती त्यांनी ह्या सगळ्या परीक्षा पद्धतीने त्याच्यातले जे काही बदल अपेक्षित आहेत, याच्यात सगळं जे काही नवनिर्माण व्हायला पाहिजे हे सगळं अपेक्षित आहे ते मांडतायत. शेतकरी संघटनेची मला आठवण झाली आवर्जून आत्ता रांचीचं विद्यार्थ्यांचं आंदोलन पाहिल्याच्या नंतर. उत्स्फूर्तपणे कशा पद्धतीने गावागावातून लोक समोर येत होते, घरून भाकऱ्या बांधून येत होते, किंवा अधिवेशनाच्या काळातलं तर मी तुम्हाला अजूनही उदाहरण सांगतो. अगदी 2010ला शेतकरी संघटनेचे प्रणेते शरद जोशी यांचा अमृत महोत्सवाचा मोठा कार्यक्रम होता 75चा. आणि त्यावेळेस जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये गावोगावी जिथं नदीचे प्रवाह ओढे असायचे त्या ठिकाणी बाया बापडे उतरलेले आहेत, त्यांनी आंघोळी केलेल्या आहेत, तिथे वाळूमध्ये आपले धोत्र, आपले लुगडं वाळात घातलेले आहेत, 3 दगडाची चूल मांडलेली आहे, त्याच्यावरती तवा ठेवून तिथं भाकरी थापणं चालू उघड्यावरती.
छोटासा काहीतरी आडोसा कुठे झाडाखाली वगैरे असं बघून, किंवा अगदी त्या अधिवेशनाच्या ठिकाणी आदल्या दिवशी रात्री लोक आले तर त्या खुल्या मैदानामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी चुली पेटलेल्या आहेत. हे सगळं दृश्य मी स्वतः 2010 मध्ये शेवगावला बघितलेलं. आधी बघितलेलं होतं, पण त्याच्यातलं शेवटचं तुम्हाला मी सांगतो. हे उत्स्फूर्तपणे आंदोलन असतं ज्या ठिकाणी लोक अशा पद्धतीचा प्रतिसाद देतात. आणि त्याच्यामुळे मला म्हणून ती शिवाजी महाराजांची तुलना करणं त्या सैन्यासारखं येते. शिवाजी महाराजांच्या देहांतानंतर सुद्धा 27 वर्ष सर्वसामान्य मावळे औरंगजेबाशी लढत होते. कशामुळे? आजही शेतकऱ्याच्या प्रश्नावरती उत्स्फूर्तपणे छोटे मोठे शेतकरी गट जिकडे तिकडे लढतात. ते कशासाठी? त्यांना मिळालेली ही जी प्रेरणा आहे, भीक नको हवे घामाचे दाम आणि सरकार समस्या क्या सुलझाए, सरकार खुद समस्या आहे, अशा ज्या मूलभूत मागण्या होत्या आजही त्या कायम आहेत. म्हणून मला ती सगळी शेतकरी आंदोलनाची आठवण झाली. विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं हे आंदोलन चालवलेलं आहे त्यांचं कौतुक तर आहेच आहे, पण त्याहीपेक्षा ह्या सगळ्या तथाकथित काँग्रेस जनता पार्टीचं पितळ त्यांनी उघडं पाडलं. ह्याच्याबद्दल ह्या नवीन विद्यार्थ्यांना खरंच धन्यवाद. हे जे सगळे भंपक होते, आता ह्यांना टायफॉइड झालेला आहे, आता ह्यांना त्या ठिकाणी जायचं नाही. म्हणजे हे जी काही सगळं ह्यांचं चालू होतं ड्रामे, त्याच्यातून हेच सिद्ध होतं की ह्यांचं आंदोलन हे विशुद्ध हेतून नव्हतं. जंतर मंतरवरच रांचीच्या मुलांनी जो धडा दिल्लीच्या आंदोलनवाल्यांना पोरांना दिलेला आहे, शिकवलेला आहे, त्यांच्या तोंडावर थप्पड मारलेली प्रत्यक्ष आपल्या कृतीतून, राजकीय मी परत सांगतोय पूर्णपणे बाजूला ठेवा. सगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या पद्धतीने ही जी सगळी व्यवस्था आहे ही अशी काही राबवलेली आहे की जेणेकरून त्याचं फार मोठा तोटा विद्यार्थ्यांना सोसावा लागतो आहे. सगळ्याच क्षेत्रात सोसावा लागतोय. आता विषय शिक्षणाचा म्हणून आपण विद्यार्थ्यांपुरतं बोलूया. त्यांच्या भवितव्याचा प्रश्न आहे, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न आहे आणि हे शिक्षण बिलकुल रोजगाराभिमुख उरलेलं नव्हतं. आता न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये तरी बदल व्हावा आणि असं काहीतरी चांगलं व्हावं. जुन्या काळामध्ये 12 बलुतेदार आणि 18 आलुतेदार मिळून ह्या सगळ्यांची जी व्यवस्था होती गावगाड्यातली, त्याच्यामुळे सगळ्यांना एक रोजगार एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम यासारखं आपोआप तिथं तयार झाले होतं, जी आम्ही मोडून तोडून टाकलं. आता रांचीचे जे विद्यार्थी समोर आलेले आहेत आणि रांचीचे जे विद्यार्थी ज्या पद्धतीने ही मागणी करतायत, आंदोलन लावून धरतायत, त्या सगळ्यातून शिक्षण क्षेत्रामधल्या आमूलाग्र बदलाला सुरुवात होईल. तसंही नंदन नीलकेणी समितीची स्थापना केलेली आहे सरकारने, टास्क फोर्सची. त्याच्यातूनही खूप काही अपेक्षा आहेत. मला वाटतं हे फक्त सरकारपुरतं मर्यादित न ठेवता आपण सगळ्यांनी मग आता हा विचार केला पाहिजे. रोजगार निर्मितीच्या बाबतीमध्ये किंवा काय म्हणता येईल कौशल्यपूर्ण असं शिक्षण देण्याच्या बाबतीमध्ये, कौशल्य तुमच्यामध्ये निर्माण करणारं किंवा असलेल्या कौशल्याला गती देणार, त्याचा विकास करणार असं शिक्षण आता आपल्याला द्यावं लागणार आहे. रांचीच्या विद्यार्थ्यांनी ह्या जंतर मंतरवाल्यांचं जे पितळ उघडं पडलं त्याच्यावरची उसंतवाणी. लगेच आजारी पडले झुरळ, रांचीला सरळ जाईची ना, नीटचा गोंधळ, नवताचं मुद्दा, मोदीसाठी गुद्दा नियोजित. धर्मेंद्र प्रधान पुढे आली प्यादी, सुरक्षित मोदी सरकार. झुरळांची आता झाली पहागोची, आंदोलन रांची अडचण. लगेच उघडे पडले पितळ, करेल झुरळ काय आता. कोर्ट कचेरीचा मागे ससे मीरा, ढासळेल चिरा एक एक. कांत भूछत्रसी झाली यांची स्थिती, फार नाही गती लाभणार, फार नाही गती लाभणार. 2 आंदोलनं आहेत. जंतर मंतरवरती झालेले त्याचा भंपकपणा आपण बघितला आणि रांचीला आहे की जे शांततेच्या मार्गाने चालू आहे. भवितव्याचा जर विचार केला तर रांचीचं जे आंदोलन आहे, जे विद्यार्थी आहेत ते दूरगामी विचार करतायत असं दिसतंय. जंतर मंतरवरती काँग्रेस जनता पार्टीने जो तमाशा चालवलेला होता ते अतिशय भूचत्रासारखं अल्पजीवी असं सगळं ठरणार आहे आणि त्याचे पुरावे मिळायलाच लागलेले आहेत. लगेच ज्या पद्धतीने त्यांच्या मागण्या समोर आल्या किंवा त्यांनी भंपकपणा करून आता आम्हाला टायफॉइड झालेला आहे, आता आम्ही काही रांचीला जाऊ शकत नाही असं जे सांगितलं, लगेच त्यांचं पितळ उघडं पडलं. ज्याला रांचीला जाता येत नव्हतं ते सगळे इथे छत्रपती संभाजीनगरला येऊन त्यांनी मिटिंग केलेली. त्याचं गाव आहे अभिजित दिपके, वाळूजला त्याचं घर येतं. म्हणजे ह्याच्यातूनच या सगळ्यांचा भंपकपणा समोर येते की दिल्लीपासून यांना छत्रपती संभाजीनगरला येता येतं, पण दिल्लीपासून यांना रांचीला जाता येत नाही. काय आहे ते तर समोर आहेत ते सगळ्यांच्या. रांचीच्याही विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सुटो.
उपोषण त्यांचं मागं घेऊ, त्याच्यापैकी जे उपोषण करतायत ते. आणि ह्या निमित्तानं संपूर्ण शिक्षण क्षेत्रामध्ये परिवर्तनाचं वारं व्हायला लागू ही अपेक्षा. इथेच थांबूयात. धन्यवाद.